PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. दिल संभल जा जरा भाग 18 लेखिका प्राची सोळे. सीमा बघ, देवाच्या मनात काय आहे. गोष्टी अशा चुकाच घडत नसतात. कुसुम खुशीत बोलली व किचनमध्ये गेली. सीमाला काय विचार करावा सुचत नव्हते. मेंदूच काम करत नव्हता. पण ही खूप मोठी संधी वाले, किमान बघून तरी येऊ तिने ठरवले व किचनमध्ये कुसुमला मदत करायला गेली. संध्याकाळी गोपाळ आला. त्याने टिफिन पोचवले व कुसुमने दिलेल्या पुरणपोळ्या घेऊन गेला. ती रात्र अशी तशी गेली. कुसुमही जास्त बोललेली नाही. किचन आवरून तिच्या खोलीमध्ये गेली. उद्या कुठला ड्रेस घालायचा हा विचार करत सीमा वॉर्डरोबच्या समोर उभी होती. सीमा नेहमीपेक्षा लवकर उठली होती. रात्री तिला नीट झोपच लागली नव्हती. डोक्यात सारखा एकच विचार चालू होता. खरंच मी विराटच्या ऑफिसमध्ये जॉब करणार आहे का? किचनमध्ये चहा ठेवताना कुसुम तिच्याकडे पाहत होती. काय ग, आज फार शांत आहेस? काही नाही, सीमा हलकंसं हसली. पण कुसुमला तिच्या डोळ्यातला विचार दिसत होता. घाबरतेस ना थोडी? सीमा काही बोललेली नाही. घाबरू नकोस बाळा, संधी आहे ही देवाने दिलेली. इतक्यात दाराची बेल वाजली. सीमाचं हृदय अक्षरशः धडधडू लागलं. ती दाराकडे गेली. दार उघडलं. समोर विराट उभा होता. पांढरा शर्ट, ब्लॅक ट्राउझर, हलकी स्माईल आणि नेहमीसारखं शांत नजर. गुड मॉर्निंग सीमा, तो हळू आवाजात म्हणाला. गुड मॉर्निंग. सीमाच्या आवाजात अजूनही संकोच होता. मागून कुसुमचा आवाज आला. अरे विराट, आला का? ये आत. विराट आत आला, पण त्याची नजर नकळत सीमावरच थांबत होती. आज सीमा नेहमीपेक्षा वेगळी दिसत होती. साधा सलवार सूट, केस हलके लूज बांधलेले, पण चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती. तयार आहेस ना? विराटने विचारलं. तिने मान हलवली. हो काकू, आम्ही निघतो. ऑफिस दाखवतो सीमाला. हो जा तुम्ही. आणि सीमा, नीट बघ सगळं, कुसुमने हसत म्हटले. दोघे बाहेर आले. विराटने कारचं दार उघडलं. प्लीज. सीमा थोडी अडखळत आत बसली. कार सुरू झाली. पहिले काही मिनिटं दोघांमध्ये पूर्ण शांतता होती. फक्त कारचा आवाज आणि धडधडणारं मन. थोड्या वेळाने विराट हसत म्हणाला, इतकी शांत का आहेस? सीमा खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली, मला अजूनही विश्वास बसत नाही आहे. कालपर्यंत मी टिफिन देत होते आणि आज तुमच्या ऑफिसमध्ये? विराट हलकंसं हसला. माझ्या ऑफिसमध्ये नाही, आपल्या ऑफिसमध्ये बोल. कार पुण्याच्या रस्त्यांवरून शांतपणे पुढे जात होती. थोड्या वेळाने कार एका सिग्नलवर थांबली. विराट याकडे पाहत म्हणाला, सीमा, एक विचारू? हं? काल तू लगेच होकार का नाही दिलास? सीमा काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, कारण मला कोणावर ओझं व्हायचं नाही. विराटच्या चेहऱ्यावर गंभीरता आली. ओझं म्हणजे? हो, तुम्ही खूप मोठी मदत करताय आणि मला ते स्टॉप. विराटने तिचं बोलणं थांबवलं. सीमा, मी तुला मदत करत नाही आहे. ती गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. मग? मी एका टॅलेंटेड मुलीला तिची योग्य जागा देतोय. दोघांची नजर काही क्षण एकमेकांत अडकली. सीमाचं हृदय परत धडधडू लागलं. तिने पटकन नजर खाली केली. विराट हलकंसं हसला. रिलॅक्स, इतकी घाबरू नकोस. मी बॉस म्हणून खूप स्ट्रिक्ट नाही. सीमा हसली. मला बॉसची नाही, परिस्थितीची भीती वाटते. का? कारण आयुष्यात इतकं चांगलं काही अचानक मिळालं की थोडी भीती वाटते. विराट शांतपणे म्हणाला. कधी कधी आयुष्य आपल्याला आपल्यापेक्षा जास्त ओळखतं. कार कल्याणी नगरच्या रस्त्यावर वळली. एका मोठ्या काचेच्या बिल्डिंगसमोर थांबली. सीमाने वर पाहिलं. मोठी बिल्डिंग. ती अक्षरशः थक्क झाली. हे तुमचं ऑफिस? विराट हसला. आता सांग, येणार का कामाला? सीमा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि हो म्हणाली. विराटच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू आलं, पण त्याच्या मनात एक वेगळाच विचार चालू होता. तुला फक्त ऑफिसमध्ये नाही, माझ्या आयुष्यातही जागा द्यायची आहे. आणि सीमाच्या मनातही एक नवीन भावना हलकेच जन्म घेत होती. कार थांबल्यावर काही क्षण सीमा तशीच बसून राहिली. समोर उभी असलेली मोठी काचेची बिल्डिंग, ये जा करणारे लोक, फॉर्मल कपड्यातले कर्मचारी, सगळं काही तिच्यासाठी नवीन होतं. विराटने तिच्याकडे पाहिलं. सीमा? ती दचकली. चल. विराट कारमधून उतरला. मग तिच्यासाठी दार उघडलं. सीमा बाहेर आली. डोंट वरी. त्या एका वाक्याने सीमाच्या मनात एक वेगळी शांतता आली. दोघे बिल्डिंगमध्ये आले. रिसेप्शनवर बसलेल्या मुलीने विराटला पाहताच पटकन उठली. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग.
सीमा बाजूला उभी होती. सगळे लोक विराटला खूप आदराने बघत होते. ते पाहून तिच्या मनात त्याच्याबद्दल आणखी आदर निर्माण झाला. लिफ्टमध्ये दोघे एकटेच होते. लिफ्टवर जात असताना अचानक हलका झटका बसला. सीमा थोडी डगमगली. क्षणात विराटने तिचा हात पकडला. केअरफुल. त्याच्या हाताचा स्पर्श होता सीमाच्या अंगावर शहारा आला. दोघे काही क्षण तसेच उभे राहिले. मग सीमाने हळूच हात सोडवला. सॉरी. विराट हसला. सॉरी कशाला? पडली असतीस तर मला जास्त वाईट वाटलं असतं. विराटने लिफ्ट थांबली. दोघे बाहेर आले. मोठं ऑफिस, संगणकावर काम करणारे लोक, फोन कॉल्स, हलका गजबजाट. गुड मॉर्निंग सर. अनेक आवाज आले. विराटने मान हलवत सगळ्यांना उत्तर दिलं आणि एक तरुणी त्यांच्याजवळ आली. उंच, स्टायलिश, आत्मविश्वासाने चालणारी. गुड मॉर्निंग सर. तिची बोलण्याची पद्धतच वेगळी होती. गुड मॉर्निंग रिया. रिया सीमाकडे पाहत होती. तिच्या नजरेत स्पष्ट प्रश्न होता. शी इज मीट सीमा. शी इज गोइंग टू हँडल HR अँड ॲडमिन फॉर द न्यू ऑफिस. विराट म्हणाला. रिया थोडी चकित झाली. ओह. तिने सीमाकडे वर खाली पाहिलं. साधा ड्रेस, कोणताही मेकअप नाही, खूप साधेपणा. रिया हलकसं हसली, पण तिच्या डोळ्यात जळफळाट स्पष्ट दिसत होता. वेलकम. ती तोंड बारीक करत म्हणाली. सीमाने नम्रपणे उत्तर दिलं. थँक्यू. रिया निघून गेल्यावर विराट सीमाकडे पाहत म्हणाला. इग्नोर हर. का? ती थोडी ओव्हर पॉझेसिव्ह आहे ऑफिसबद्दल. सीमा काही बोलली नाही. विराट तिला केबिनमध्ये घेऊन गेला. मोठं केबिन, काचेची भिंत, समोर संपूर्ण शहर दिसत होतं. सीमा अक्षरशः थक्क झाली. बस. ती सावधपणे खुर्चीवर बसली. विराट तिच्या समोर उभा होता. सीमा, एक गोष्ट सांगू? काय? आज तू इथे आलीस ना, मला खूप आनंद झाला. सीमा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. का? कारण मला माहीत होतं तू ही संधी सोडणार नाहीस. संधीपेक्षा जास्त विश्वास होता. सीमा शांतपणे म्हणाली. माझ्यावर? ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. हो. ती बोलली. त्या एका शब्दाने विराट काही क्षण गप्प झाला. त्याच्या नजरेत एक वेगळीच चमक होती. तेवढ्यात दार नॉक झालं. रिया आत आली. सर, मीटिंग इन 10 मिनिट्स. मग तिने सीमाकडे पाहत थोड्या टोमण्याने म्हटलं. होप शी कॅन हँडल कॉर्पोरेट वर्क. सीमाच्या चेहऱ्यावर थोडा संकोच दिसला, पण विराट लगेच म्हणाला. येस, शी कॅन. रिया काही न बोलता बाहेर गेली. मला जमेल ना हे काम? तिला वाटते मी करू शकणार नाही. लोक काय विचार करतात ते महत्त्वाचं नाही, तू काय विचार करतेस ते महत्त्वाचं आहे. आणि हो. तो थांबला. काय? आज संध्याकाळी काम संपल्यावर आपण कॉफीला जाऊ. कॉफी? तिने आश्चर्याने विचारले. हो. ऑफिसच्या बाहेर पहिली ऑफिशियल मीटिंग. सीमाच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं, पण तिच्या मनात एक नवीन भावना रुजू झाली होती. आणि दाराच्या बाहेर उभी असलेली रिया मात्र हे सगळं पाहून मनात चळफळत होती. ही मुलगी इथे जास्त दिवस टिकू देणार नाही मी. तिथून ती बाजूला झाली. सीमा गेली आणि कुसुम आत आली. नुकतीच देवपूजा झाली होती. देवापुढे तिने मनोभावे हात जोडले. परमेश्वरा, माझ्या मनात जे आहे ते होऊ दे. तुझ्याच इच्छेने चालले सारं, मग तेच होऊ दे. माझ्या सीमाला बळ दे. तिचा कामाचा पहिला दिवस उत्तम असू दे. तिला यश दे. कुसुमने प्रार्थना केली. ती किचनमध्ये आली. ऑफिसला निघायचे तरी सीमाने सारी टिफिनची तयारी करून ठेवली होती. भाज्या चिरल्या होत्या, कणिक मळून ठेवली होती, कांदा कापून ठेवला होता. कुसुमला भरून आले. ही मुलगी किती काळजी घेते माझी. एक सुस्करा सोडत तिने पटापट कामाला सुरुवात केली. 2 भाज्या शिजत ठेवल्या, एकीकडे चपात्या करायला घेतल्या. अजून जास्त 1 तास लागणार होता. एका तासात कुसुमने टिफिन तयार केले. स्वतःसाठी चहा ठेवला, कपात गाळून बाहेर ओट्यावर येऊन झोपाळ्यावर बसली. सीमा असती तर बडबड असती. ती हसली. गेट उघडण्याचा आवाज आला. तिने वळून पाहिले. 21 वर्षांची मुलगी आत येत होती. कुसुम तिला निरखून पाहू लागली. ती मुलगी तिथेच थांबली व आवाज दिला. काकी, आत येऊ का? तिने विचारले. हो, ये. तुरुतुरु चालत ती ओट्यावर चढून आली. कुसुम तिला पाहत होती तशी ती हसली. गलावर टपोरी खळी पडली. कोण तू? काय हवंय? काकी, मी वर्षा निकम. विराट साहेबांनी तुमच्या इथे कामाला पाठवलं आहे. तिचा आवाज स्पष्ट आणि कणखर होता. कुसुमच्या कपाळावर आठ्या पडल्या.
हिला 8:30-9पर्यंत यायचे होते, आता 11:30 वाजून गेले. काय गं, विराट साहेबांनी टाईम नाही सांगितला का? सांगितलं ना, 8:30 ते 9पर्यंत यायचे, ती तितक्याच निरागस आवाजात बोलली. हो ना, पण आता 11:30 वाजलेत, ही वेळ नाही आहे. माहिती आहे ते मला काकी, मी सगळं आवरून लवकर निघालेच होते, पण कसं कोण जाणे, बाथरूममधून बाहेर येताना माझे बाबा घसरले, त्यांच्या कमरेला मुका मार लागला. त्यांना कसं तरी मी आणि आईने हॉस्पिटलमध्ये नेले. आता ठीक आहेत, पण हॉस्पिटलमध्ये आहेत, उद्या सोडतील. या सगळ्या गडबडीत यायला उशीर झाला मला. वर्षाने सगळं सांगितले. ते ऐकून कुसुम चकित झाले. कमाल आहे, हिचे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत आणि ही कमाल आली. अगं, पण तुझे वडील आजारी असताना का आलीस? काकी, आता ते बरे आहेत, आई आहे ना, आणि ती विराट साहेबांनी शब्द दिला होता, थोडा उशीर होईल पण कामाचा पहिला दिवस चुकवायचा नाही, म्हणून मी आले. कुसुम उठली, तिच्याजवळ गेली, तिच्या गालावरून हात फिरवला. खूप गुणी आहेस. काकी, मला सांगा काय करायचे ते, मी पटपट करते. थांब, स्वयंपाक सगळा झालाय, आता फक्त टिफिन भरायचे आहेत. तू त्याला मदत कर, मी सांगेन तसे भर, मग दुपारी गोदावरी काकी येतील भांड्यांना. बरं चालेल. आलेच मी हातपाय धुवून, आज जाऊ, तिने विचारले. हो चल, मी पण येते. दोघी आत आल्या. ऑफिसमधील कामं सुरू होती. सीमा तिच्या टेबलावर बसून काही फाईल्स बघत होती. नवीन वातावरण, नवीन लोक, पण ती मन लावून काम समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. रिया दूरूनच तिला पाहत होती, तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव चमकलं. क्षणया कॉलिंग येत होतं. रियाने पटकन फोन कानाला लावला. हॅलो मॅडम. समोरून शनयाचा विश्वासाने भरलेला आवाज आला. रिया, भेटली का ती मुलगी? हो, आत्ता समोरच बसली आहे. कशी आहे? खूपच साधी. पण काय? फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती. हॅलो, शनया म्हणाली. मॅडम, दिसायला खूपच सुंदर आहे. रिया कसे तरी शब्द जुळवत बोलली. माझ्यापेक्षा सुंदर? मॅम, तिचे डोळे खूपच सुंदर आहेत, भुरे, जणू काच. रिया बोलली. इनफ. तिची तारीफ ऐकायला फोन केला नाहीये मी. सॉरी मॅम. कानाला फोन लावून शनया खिडकीतून मुंबईच्या आकाशाकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव होते. रिया, तुला माहिती ना विराट आणि माझं नातं काय आहे? ऑफकोर्स मॅम. मग अचानक कोणीतरी येऊन त्याच्या आयुष्यात जागा घेईल हे मी बघत बसणार नाही. मॅम, मग काय करायचे? सुरुवात छोटी करू, शनया शांत आवाजात म्हणाली. म्हणजे? तिला कामात गुंतव, चुका व्हायला हव्यात, खूप जास्त काम दे, टेन्शन यायला हवं, शनया कठोर आवाजात बोलली. कॉर्पोरेट प्रेशर? रियाने लगेचच म्हटले. एक्झॅक्टली. ओके मॅम, आय विल गिव्ह माय बेस्ट, रिया म्हणाली. विराट समोर काही दिसणार नाही असं करायचं? येस मॅम. रिया, म्हणूनच तर तू मला आवडतेस. शनया हलक्या आवाजात फसली. तुझा अकाउंट नंबर आहे माझ्याकडे. थँक्यू मॅम, रिया बोलली व फोन कट झाला. रिया सीमाकडे पाहत हळूहळू तिच्या टेबलजवळ आली. सीमा? सीमा लगेच उठली. येस मॅडम. ही काही फाईल्स आहेत, उद्याच्या मीटिंगसाठी रिपोर्ट तयार करायचा आहे. सीमा फाईल्स पाहून थोडी गोंधळली. पण मला अजून सिस्टम नीट समजली नाही आहे, ती म्हणाली. तुला HR म्हणून ठेवले आहे ना, मग हे बेसिक काम आहे, रिया शांतपणे म्हणाली. सीमा थोडी घाबरली. ठीक आहे, मी प्रयत्न करते, रिया हसली. गुड. पण वळून जाताना हलक्या आवाजात बडबडली. लेट्स सी. संध्याकाळपर्यंत सीमा त्या फाईल्समध्ये गुंतून राहिली. तिला समजत नव्हतं काही डेटा कसा तयार करायचा. इतक्यात विराट तिच्या टेबलजवळ आला. सीमा, अजून काम चालू आहे? हो, रिपोर्ट बनवते, ती थोडी घाबरत म्हणाली. विराट फाईल्स बघून चकित झाला. हे काम कोणी दिलं? रिया मॅडम, ती म्हणाली. तो काही क्षण शांत झाला, कारण त्याला माहीत होतं हा रिपोर्ट साध्या HRचं काम नव्हतं. ठीक आहे, जास्त ताण घेऊ नकोस, काही अडचण असेल तर मला सांग. सीमा हलकंसं हसली. मी करू शकते. विराट निघून गेला. वास्तविक तो रियाला बोलावून ओरडू शकत होता, पण त्याने तसं मुद्दाम केले नाही. जरी तो बॉस असला तरी असं करून सीमाचा आत्मविश्वास त्याला डळमळीत झाला असता.
त्याची सिंपती तिला मिळाली असती आणि हेच त्याला नको होते. आता चुकेल, अडेल, पडेल, पण घडेल अशी उभी राहिली आत्मविश्वासाने. विराटला हेच हवे होते आणि तो तर तिच्यासाठी असणार होताच. दूर उभ्या असल्या रियाने हे सगळं पाहिलं. तिने लगेच मेसेज टाईप केला. स्टेप 1 डन. मुंबईत उभी असलेली शनया तो मेसेज वाचून हलकासा हसली व स्वतःशीच म्हणाली, सीमा, खेळ आता सुरू झाला आहे. तिचे डोळे मांजरीसारखे चमकत होते. डोळ्यात कसलीशी झाक डोकावत होती. तिने तिची माणसं पुण्यात पेरून ठेवली होती. तेच सगळी माहिती तिला पुरवत होते. सीमाची माहिती तिच्याकडे होती. विराट, तू माझाच आहेस. अशा कितीही सीमा आल्या तर त्या वाटेतून बाजूला केल्या जातील. शनया एकटीच हसू लागली. शनया कुठले नवीन डाव खेळणार? सीमाचा प्रश्न काय आहे? कथेला लाईक करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.